नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सर्व सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहेत पीडीएफ स्वरूपात, अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात म्हणजे सराव चाचणीच्या स्वरूपात सुद्धा. आणि त्या मिळणार आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलवर, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. चालू घडामोडीवाला एक टेलिग्राम चॅनल, त्यासाठी जॉईन करा आणि सोबतच आपलं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करून घ्या. जर तुम्ही अद्यापपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी आपल्या चारही प्लॅटफॉर्म सोबत जोडले जा. आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचे प्रश्न घेऊन येत असतो. आज दिनांक 13 मे 2026. महत्वाच्या चालू घडामोडी बघूया. प्रश्न क्रमांक 1. अलीकडेच कोणत्या देशातील बौद्ध मंदिरात गाबी नावाच्या रोबोटला बौद्ध धर्माची दीक्षा देण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे दक्षिण कोरिया, ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 2. सिओल येथील कोणत्या प्रसिद्ध मंदिरात रोबोटला अधिकृत भिक्षूचा दर्जा देण्यात आला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे जोगेसा मंदिर, ऑप्शन बी. तर प्रश्न क्रमांक 3. विज्ञानाच्या इतिहासात आणि बौद्ध परंपरेत रोबोटला अधिकृत दीक्षा मिळण्याची पहिली घटना कुठे घडली आहे? तर ही घडलेली आहे सिओल या ठिकाणी. सिओल हे शहर याच्यामध्ये दक्षिण कोरियामध्ये आहे. हे प्रश्न आपण काही आलटून पालटून घेतलेले, कसे प्रश्न विचारले तरी तुम्हाला आले पाहिजे. याच्याबद्दल महत्वाची माहिती बघूया. रोबोटचं नाव आहे गाबी. तो एक प्रगत ह्युमनाइड रोबोट आहे. स्थान दक्षिण कोरियाची राजधानी सिओल. ठीक आहे, तर हे पण लक्षात घ्या. दक्षिण कोरियाची राजधानी सिओल येथील ऐतिहासिक जोगेसा बौद्ध मंदिरामध्ये ही दीक्षा देण्यात आली. तर या घटनेचं महत्व काय आहे? जागतिक इतिहासात प्रथमच एका यंत्राला, एआय रोबोटला अधिकृत भिक्खूचा किंवा भिक्षूचा दर्जा देण्यात आला आहे. उद्देश काय आहे याचा? तर तंत्रज्ञानाचा वापर करून बौद्ध धर्माचा प्रचार आणि तरुण पिढीला धर्माकडे आकर्षित करणे. तर विधी या रोबोटला अधिकृतपणे धम्म हे नाव देण्यात आले आहे आणि त्याने दीक्षा घेताना सर्व धार्मिक विधी पूर्ण केले. भविष्य हा रोबोट मंदिरात येणाऱ्या पर्यटकांना मार्गदर्शन करेल आणि ध्यानधारणेच्या सत्रात मदत करेल. प्रश्न क्रमांक 4. आसामचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा कोणी शपथ घेतली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, हिमंता बिस्वा शर्मा. प्रश्न क्रमांक 5. आसाममध्ये सलग 2 वेळा मुख्यमंत्री बनणारे पहिले बिगर काँग्रेसी नेते कोण ठरले? तर हे सुद्धा हिमंता बिस्वा शर्मा. प्रश्न क्रमांक 6. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांना पदाची शपथ कुणी दिली? तर राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य, ऑप्शन बी. आसाम मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला, त्याच्याबद्दलची महत्वाची माहिती बघूया. ऐतिहासिक नोंद झालेली आहे. हिमंता बिस्वा शर्मा आसाममध्ये सलग 2 वेळा मुख्यमंत्री बनणारे पहिले बिगर काँग्रेसी नेते ठरले आहेत. तर शपथविधी यांचा गुवाहाटी येथील शंकरदेव कलाक्षेत्रामध्ये हा भव्य सोहळा पार पडला. तर आसामचे नवनियुक्त राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राजकीय कारकीर्द शर्मा यांनी 2021 मध्ये पहिल्यांदा आसामचे 15वे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला होता. तर ईशान्य भारतातील चाणक्य मानले जाते आणि त्यांनी नॉर्थ ईस्ट डेमोक्रॅटिक अलायन्स चे निमंत्रक म्हणून काम केले आहे. तर प्राधान्य आगामी काळात आसामचा विकास आणि सीमावाद सोडवणे हे त्यांच्या सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे. प्रश्न क्रमांक 7. 2025-26 हंगामात कोणत्या फुटबॉल संघाने ला लिगा जेतेपद पटकावले आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे क्रीडा विश्वातला. तर FC बार्सिलोना, ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 8. FC बार्सिलोना संघाने आतापर्यंत एकूण किती वेळा ला लिगा जेतेपद जिंकले आहे? आणि हाही खूप महत्वाचा प्रश्न आहे. 29 वेळा, तब्बल 29 वेळा जिंकलेला आहे. तर ला लिगा जेतेपद याच्याबद्दलची महत्वाची माहिती. विजेता FC बार्सिलोनाने 2025-26 हंगामाचे ला लिगा स्पॅनिश फुटबॉल लीग, ठीक आहे, हे जेतेपद जिंकले आणि हे बार्सिलोनाचे एकूण 29वे ला लिगा जेतेपद आहे आणि त्याचा विक्रम त्यांनी बनवलेला आहे. अंतिम सामना त्यांनी निर्णायक सामन्यात त्यांचा पारंपरिक प्रतिस्पर्धी रियल माद्रिदचा पराभव केला. हॅन्सी क्लिप यांच्या मार्गदर्शनाखाली, म्हणजे हे त्यांचे प्रशिक्षक होते, हॅन्सी क्लिप, त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने ही कामगिरी केली. तर सर्वाधिक जेतेपद ला लिगाच्या इतिहासात सर्वाधिक जेतेपद रिअल माद्रिदच्या 36 नावावर आहे. ठीक आहे, म्हणजे रिअल माद्रिदच्या नावावर 36 ला लिगा जेतेपद आहेत आणि यांच्या नावावर FC बार्सिलोनाच्या नावावर किती आहे? तर ते आहे
29. तर याचं महत्व काय आहे? ही युरोपमधील सर्वात लोकप्रिय आणि प्रतिष्ठित फुटबॉल लीग पैकी एक मानली जाते. त्यामुळे आपल्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हे प्रश्न खूप महत्वाचे आहे क्रीडा विश्वातले. पुढचा प्रश्न क्रमांक 9. ICC वन डे रँकिंग मध्ये 118 गुणांसह कोणता संघ सध्या पहिल्या स्थानावर आहे? आणि त्या प्रश्नाचं उत्तर आहे भारत. ठीक आहे, भारत पहिल्या स्थानावर आहे, त्यामुळं हा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 10. ICC T20 क्रमवारी 275 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानी असलेला संघ कोणता? आणि या ठिकाणी सुद्धा भारत आहे, ऑप्शन बी. त्यामुळे हाही प्रश्न महत्वाचा आहे. तर ICC क्रिकेट रँकिंग खूप महत्वाची रँकिंग आहे. वन डे क्रिकेट मध्ये भारतीय पुरुष क्रिकेट संघ 118 गुणांसह जगात पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर T20 यामध्ये सुद्धा भारत 275 रेटिंग सह T20 क्रमवारीतही अव्वल स्थानी आहे. तर प्रतिस्पर्धी वन डे मध्ये न्यूझीलंड 113 दुसऱ्या, तर ऑस्ट्रेलिया 109 तिसऱ्या क्रमांकावर आहे. हे लक्षात ठेवायचं. अष्टपैलू कामगिरी कोणी केलेली आहे? तर भारत हा सध्या तिन्ही फॉर्मॅट मध्ये टेस्ट, वन डे आणि T20 जबरदस्त कामगिरी करणारा संघ ठरला आहे. मानांकन ICC कडून दरवर्षी खेळाडू आणि संघाच्या कामगिरीनुसार हे रँकिंग अपडेट केले जाते. तर वैयक्तिक रँकिंग, फलंदाजी आणि गोलंदाजी मध्ये भारतीय खेळाडूंचा टॉप 10 मध्ये मोठा दबदबा आहे. प्रश्न क्रमांक 11. जागतिक परिचारिका दिन 2026 ची अधिकृत थीम काय आहे? तर जागतिक परिचारिका दिन काल 12 मे ला झालेला आहे. याची थीम आहे आवर नर्सेस, आवर फ्युचर, एम्पावर्ड नर्सेस सेव्ह लाईफ. ठीक आहे, ऑप्शन बी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 12 मे, म्हणजे कालच हा दिवस सुद्धा साजरा करण्यात आला. ऑप्शन सी असं या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य दिन 2026 ची थीम काय आहे? तर ही थीम आहे अन्न सुरक्षेसाठी वनस्पती जैव सुरक्षा. ऑप्शन बी. 12 मे चे दिनविशेष जे आपण आता प्रश्न बघितले त्याची महत्वाची माहिती बघा. जागतिक परिचारिका दिन दरवर्षी 12 मे रोजी फ्लोरन्स नाइटिंगेल म्हणजे आधुनिक नर्सिंगच्या जनक यांना म्हटलं जातं, त्यांच्या जयंतीनिमित्त साजरा होतो. परिचारिका दिन 2026 ची थीम आवर नर्सेस, आवर फ्युचर, एम्पावर्ड नर्सेस सेव्ह लाईव्स. वनस्पती आरोग्य दिन संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेला आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य दिन देखील 12 मे रोजी साजरा केला जातो. तर वनस्पती दिन 2026 ची थीम काय आहे? प्लांट बायोसिक्युरिटी फूड फॉर फूड सिक्युरिटी, म्हणजेच अन्न सुरक्षेसाठी वनस्पती जैव सुरक्षा. आपल्याला इंग्लिश मराठी दोन्हीही विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे दोन्ही महत्वाचं माहिती असणं महत्वाचं आहे. याचा उद्देश काय आहे? तर वनस्पतींचे आरोग्य टिकवून उपासमार कमी करणे आणि जैवविविधतेचे रक्षण करणे. इतिहास 2022 पासून हा दिवस जागतिक स्तरावर साजरा करण्यास सुरुवात झालेली आहे. प्रश्न क्रमांक 14. जुलै 2026 पासून जमीन मालकी हक्क कायदा लागू करणारी देशातील पहिले राज्य कोणते ठरणार आहे? आणि हे ठरणार आहे महाराष्ट्र. त्यामुळे हाही प्रश्न खूप महत्वाचा आहे, ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 15. जगातील पहिली स्मार्ट बेट पाळत व्यवस्था कोणत्या देशाने सुरू केली आहे? आणि ही केलेली आहे इक्वेडोर या देशाने, ऑप्शन सी. तर प्रश्न क्रमांक 16. दुबईमध्ये प्रतिष्ठित अर्थ दुबई अवॉर्ड देऊन कोणत्या भारतीय वंशाच्या व्यावसायिकाला सन्मानित करण्यात आले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, दीपक भाटिया. तर या विविध घडामोडींची माहिती बघा. महाराष्ट्रात जुलै 2026 पासून जमीन मालकी हक्क कायदा लँड टिल्टिंग ऍक्ट लागू होणार असून असे करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरेल, आणि यामुळे जमिनीच्या व्यवहारात होणारी फसवणूक थांबेल आणि मालकी हक्काबाबत पारदर्शकता येईल. तर इक्वेडोर गॅलापागोस बेटावर स्मार्ट आयलँड सर्व्हिलन्स सिस्टम सुरू केली असून यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सॅटेलाइट तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. तर गॅलापागोस हे बेट त्यांच्या दुर्मिळ कासवांसाठी आणि युनेस्को वारसा स्थळासाठी प्रसिद्ध आहे. तर दीपक भाटिया हे भारतीय वंशाचे दुबईतील मोठे उद्योजक असून त्यांना पर्यावरणाप्रती असलेल्या योगदानासाठी अर्थ दुबई अवॉर्ड मिळाला आहे. तर मित्रांनो,
मित्रांनो, हे होते 13 मे 2026 च्या संदर्भातले महत्त्वाचे प्रश्न, महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर अशाच चालू घडामोडी, याच चालू घडामोडी तुम्हाला पीडीएफ स्वरूपात आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे आणि सराव चाचणीसाठी सुद्धा सराव क्विज स्वरूपात त्याची लिंक तुम्हाला आपल्या याच टेलिग्राम चॅनल चालू घडामोडीवाला मध्ये मिळणार आहे. सोबतच आपल्या इंस्टाग्राम आणि फेसबुक मध्ये तुम्हाला रील स्वरूपात या गोष्टी मिळणार आहे. युट्यूबच्या शॉर्ट मध्ये सुद्धा त्या चालू घडामोडी मिळणार आहे. तर कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीच्या चारही प्लॅटफॉर्म सोबत जोडले जा. आणि मित्रांनो, 1 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान झालेल्या महत्वाचे 340 प्रश्न आपण 7 भागात विभाजित केलेले आहे. 50 प्रश्नाचे 7 भाग घेतलेले, 2 भाग आपले अपलोड झालेले, ते बघायला विसरू नका. कारण आपल्याला कमी वेळात जास्त अभ्यास करायचा आहे. अंत असती प्रारंभ. चालू घडामोडीला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.